खंड पहिला पूर्वयोग, त्यांच्या पूर्वजन्माची कथा. पूर्वयोगाचा अर्थ आहे त्यांच्या मागील जन्मात केलेले कर्म. भूतकाळात भगवान काश्यपच्या शासनाच्या वेळी गंगा नदीजवळील एका आश्रमात एक मोठा भिक्खू संघ राहत होता. ते व्रत आणि शिलांनी परिपूर्ण भिक्खू सकाळीच उठून झाडू घेऊन बुद्धांचे गुण मनात आणून अंगण झाडून कचरा एकत्रित करीत होते. एके दिवशी एका भिक्खूने एका श्रामणेरास म्हटले, इकडे ये आणि हा कचरा फेकून दे. त्याने मनावर घेतली नाही. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बोलावल्यानंतरही तो दुर्लक्ष करून गेला. यावर त्या भिक्खूंनी हा श्रामणेर फारच अकड आहे असा मनात विचार करून क्रोधित होऊन त्याला झाडूने मारले. तेव्हा त्याने रडत भीतीने तो कचरा फेकून मनात पहिल्यांदा असा संकल्प केला, हा कचरा फेकण्याच्या पुण्यकर्माने जोपर्यंत मला निर्वाण पद प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हे कार्य करीत राहीन आणि यात जेथे जेथे जन्म घेऊ मध्यान्हीच्या सूर्यासारखा तेजस्वी होऊ असा पहिल्यांदा संकल्प केला. कचरा फेकून श्रामणेर आंघोळीसाठी गंगा नदीच्या घाटावर गेला. गंगेच्या शब्दायमान तरंगाला पाहून त्याने दुसरा संकल्प केला, जेथे जेथे मी जन्म घेईन ह्या तरंगाच्या वेगाप्रमाणे प्रत्युत्पन्न मती आणि प्रतिभाशाली होऊ.